शुक्रवार दिनांक 12 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत कॅलेंडर ॲक्टिव्हिटी फॉर अँटी मलेरिया मंथ जून 2026 माननीय जिल्हा हिवताप अधिकारी साहेब जिल्हा हिवताप कार्यालय रायगड यांच्या पत्रानुसार 1 जून ते 30 जूनपर्यंत दरवर्षी हिवताप जनजागृती करण्यात येत असते। सदरवेळी हिवताप जनजागृती इंदापूर बाजारपेठमध्ये हिवताप जनजागृती करण्यात आली। सदरवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथील श्री सुधीर गणपत खैरे आरोग्य सेवक रातवड उपस्थित राहून तेथील लोकांना आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले। सदरवेळी हिवताप हा अनाथलेस डासांच्या मादी चावल्यामुळे होतो। हे डासांची मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते। डासांच्या 4 अवस्था अंडी, आळी, कोश व पूर्ण डास अशी माहिती देण्यात आली व तेथील लोकांना आरोग्य शिक्षण देण्यात आलं। सदर हिवतापाची लक्षणं थंडी वाजून ताप येतो, डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, अंगदुखी अशी लक्षणं दिसतात। कधी कधी अनियमित ताप असतो। सदरवेळी येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची। गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा। कोणताही ताप असू शकतो। हिवताप मच्छरदाणीचा वापर करावा। आपले परिसर स्वच्छ ठेवणं तसेच ताप आला तर प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथे जाऊन तपासणी करून औषधोपचार घ्यावेत आदी आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आलं। पाण्याची भांडी झाकून पुसून कोरडे करून पुन्हा पाणी भरून कोरडा दिवस पाळणं। रांजण, हौद, पिंप, टाक्या, डब्बे, बादली, बाटली, नारळाच्या करवंटी, फुलदाणी, कुंड्या यांमध्ये पत्ती होते। पाण्याचे साठे झाकून ठेवावे। परिसर स्वच्छ ठेवा। फवारणी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा व सहकार्य करा। लोकसहभाग वाढवावा अशी जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.